श्री स्वामी समर्थ। वर तुमचा उपदेश पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध राहा। तू महान गोष्टी करण्यास सक्षम आहे। माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि मला तुझा अभिमान आहे। कुठलीही गोष्ट अर्पण करताना तर त्यात जीव अडकलेला असतो, तर ती गोष्ट ना देणाऱ्याला लागते ना घेणाऱ्याला। म्हणून दान हे कायम निर्मोही असावं। तसेच स्वामी म्हणतात की रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवायचा नाही। रानातले तण पिकाचा सर्वनाश करतो आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करतो। आणि आमचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून जगण्याचं सोनं करतं आणि आपल्या नकळत टळून जातात। आणि ते टळलेलं संकट म्हणजेच गुरुकृपा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। पाहून दुर्लक्ष करू नकोस। आज जर दुर्लक्ष करशील तर उद्या रडशील। तुला वाटत आहे की हे सर्व अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे। पावला पावलावर जरी संकट असलं तरी बाळा, जोपर्यंत तू आमचा हात धरला आहे तोपर्यंत तुला काहीच घाबरायचं कारण नाही। भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। बाळा, मला माहीत आहे की तू खूप काही गोष्टी मनात ठेवून सहन करत आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव, मग बघ सगळं तुझ्या मनासारखं होईल। बाळा, स्वामी म्हणतात की तू तुझ्या कामामध्ये प्रयत्न न करता आपल्या जवळ हात जोडत असशील तर हे पूर्णपणे चुकीचे आहे। कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो आधी स्वतःची मदत स्वतः करतो। बाळा, मला माहीत आहे की तू एकट्याने खूप वेळा रडला आहे, पण मी तुला आता मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे। पण जो अन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही पाहतो। स्वामी म्हणतात की माझी एक छोटीशी इच्छा आहे की तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, तुला चमत्कार नक्की दिसेल। स्वामी म्हणतात ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्यांनी माझी भक्ती केली आणि जो माझं रोज नामस्मरण करतो अशा व्यक्तीवर आम्ही चांगलेच आणि त्यांच्यासाठी योग्य अशी लोक निवडतो आणि ते त्यांच्या जीवनात पाठवत असतो। त्यामुळे त्याला खूप यश, ऐश्वर्य आणि समृद्धी मिळते। पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा ज्या मोठमोठ्या बोटी उडवण्याचं सामर्थ्य दाखवतात। स्वामी सदैव म्हणतात आयुष्यात संकटांची नेहमी दोन कारणं असतात। एक,
आपण विचार न करता कृती करतो, किंवा दुसरं, आपण कृती करण्याऐवजी आपण फक्त विचारच करून बसतो. बाळा, जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचं असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे. यशस्वी लोकांच्या कथा वाचून प्रेरणा भेटेल, पण काही शिकायचं असेल तर जे कधी हार मानत नाही अशा व्यक्तींच्या कथा वाचा. जर चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी. या दोन व्यक्ती जो समजतो तो आयुष्यात कधी मागे फिरत नाही. बाळा, स्वामी म्हणतात की जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना, तो एक ना एक दिवस नक्कीच आपली स्वप्ने पूर्ण करतो. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर असाल तेव्हा तुम्ही नेहमी ऍक्टिव्ह राहा, कारण तुमचा फायदा घेणारे बाहेर खूप लोक बसलेली असतात. तेव्हा तुमचे प्रेमळ मन घेऊन जा, कारण ज्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी माणसे बसली आहेत. आयुष्यात सर्व गोष्टींचा फायदा घ्या, पण कोणाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा घेऊ नका. तुम्हाला त्रास नाही होत, समोरच्याला काय होतं हे त्यालाच माहीत असतं. आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात, पण हे त्यातील थोडे पर्याय आपल्याला भरकटणारे असतात. पण किती अडचणी आल्या तरी आपला मार्ग बदलायचा नाही. आपल्या आयुष्यातील एक शब्द आपल्याला प्रत्येक सुखदुःखातून मुक्त करतो, आणि तो शब्द म्हणजे प्रेम. स्वतःला असं बनवा की जर कोणी तुम्हाला दुखावलं तरी सुद्धा तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे. कोणी तुम्हाला किती दुखावलं तरी तुम्ही जसे आहात ना तसेच राहिलं पाहिजे. स्वामी सांगतात, आपल्या माणसावर आपण प्रेम किती करतो हे महत्वाचे नाही, तर आपण त्या माणसांची इज्जत किती करतो हे महत्वाचे आहे. बाळा, आपला जन्म झाला की आपल्याला परिवार मिळतो, पण मैत्री हा एक असा परिवार आहे जो आपण स्वतः कमवतो. जास्त विचार करू नका. त्या प्रश्नांना त्याची उत्तरं अजून तुम्हाला मिळाली नाहीत, कारण आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरांचा जन्मच झालेला नसतो. बाळा, स्वामी म्हणतात की माझ्यावर विश्वास ठेव, कारण तुला जे अशक्य वाटतं, कधीच होऊ शकत नाही असं वाटतं, पण तू विसरू नको की जे तुला अशक्य आहे ते देवाला नाही. स्वामी म्हणतात, अखंड यशाने आपल्या जीवनाची आपल्याला केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी आपल्याला जीवनात अपयशाची गरज भासते. त्यामुळे तुम्हाला जीवनात कधी अपयश आलं तर तुम्ही नाराज होऊ नका, कारण तुम्हाला यशही नक्की मिळणार आहे. तर तुम्ही फक्त प्रामाणिकपणे आपले काम करत राहा. बाळा, जसा मटक्याचा आकार कुंभार देतो तसे शरीराला आकार देणारा म्हणजे व्यायाम होय. जीवनात मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते. जे काही करायचं आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा, कारण गर्दी तर तुम्हाला धाडस तर देईल, पण ओळख नाही. बाळा, एका वेळी 10 कामे करण्यापेक्षा 10 वेळी एकच काम करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. बाळा, स्वामी म्हणतात, सराव असा करा की तुम्ही कधी जिंकलात नाही, आणि सादरीकरण असं करा की तुम्ही कधी केलंच नाही. तेव्हा तुमचं नाव हे नाव नाही तर बोधचिन्ह म्हणून ओळखलं जाईल. स्वामी म्हणतात, तुमच्याकडे आता 2 पर्याय आहेत. आता मेहनत करा किंवा नंतर पश्चाताप करा, कारण तुम्ही 5 वर्षे राजासारखे जगण्याचा प्रयत्न कराल तर पुढची 50 वर्षे नोकरासारखी जगावी लागेल, आणि आज 5 वर्षे नोकरासारखी मेहनत कराल तर पुढील 50 वर्षे राजासारखे जगाल. बाळा,
स्वतःची स्पर्धा स्वतःशी लावा आणि स्वतःला हरवून पहा, मग कोणी हरू शकत नाही तुम्हाला. 1000 लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी नवीन व 99% लोकांपेक्षा काही वेगळा सराव केला पाहिजे. स्वामी म्हणतात की जेव्हा सगळं संपून गेलं असं वाटत असेल तर तीच तर खरी वेळ असते सर्व काही नव्याने सुरू करायचं. कारण आता तुमची सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होणार आहे. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला असं काम करावं लागलं ज्याचा सामान्य माणसांनी विचार पण केला नसेल. दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य तयार करून दुसऱ्यांना कामाला ठेवा. बाळा, इथे देवाने सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलं आहे, पण इथे कोणी घासला जाईल तोच चमकेल. घासणे म्हणजे काय तर मेहनत करणे होय. आणि जर मेहनत करत असाल तर विश्वास ठेवा, आयुष्यात यश हे नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, हरलात तरी चालेल, पण जिंकण्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. महत्त्व वेगाला नाही तर आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला चाललो आहे याला आहे. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं यातलं अंतर म्हणजे तुम्ही सध्या काय करता. घाम गाळल्याशिवाय मिळणारं सुख, शांती हे जास्त काळ टिकाऊ असते. सामर्थ्य हे सांगण्याची व पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर ते करून दाखवण्याची गोष्ट आहे. बाळा, ज्याला आवडीचं काम करायला मिळते तो भाग्यवान होय. आणि जे स्वामी समर्थाचं नाव घेतील तो 100% भाग्यवान ठरणार. बाळा, विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही. प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या कार्यानेच घडते. श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते. मैत्री म्हणजे समानता असते. मैत्री आपण विकत घेऊ शकत नाही. परमेश्वर एकच आहे, पण त्याची रूपे मात्र अनेक आहेत. जीवनात कोणतीही गोष्ट असो, जर तुम्ही त्यामध्ये संयम ठेवाल तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील. दुःखातून येणारं सुख हे मधुर असतं आणि संशयातून संशय निर्माण होतो जो बदलता येत नाही, कारण त्यामध्ये तेवढी ताकद नसते. कामामध्ये मग्न असणाऱ्या माणसाला कोण काय बोलतो याविषयी वेळ नसतो. सहानुभूती ही जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट होय, जी जर तुम्ही कोणाला किंवा कोणी तुम्हाला दिली तर त्याने खूप महत्त्वाचं काम केलं. त्यामुळे खूप मोठी प्रबळ शक्ती, इच्छाशक्ती निर्माण होते. आत्म्यापेक्षा मधुर वाटते आणि त्यामुळे आपले मन समाधानी होते. वर्तमान काळ हा भविष्यकाळ विकत घेत असतो. जो माणूस खोटं बोलतो तो एका चोरापेक्षा मोठाच असतो. जो एक चोरी करू शकत नाही तो खोट्याच्या माध्यमातून करू शकतो. जो निष्पाप असतो त्याला सुखाची झोप लागते. तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते. तलवारीने कोणाचा जीव घेता येतो तर लेखणीने वाचवता येतो. दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो आणि जो त्याला मिळतो त्याच्या डोळ्यातनं पाणी येते. ते सुखाचे अश्रू म्हणजे आनंदाश्रू असतात. बाळा, स्वामी म्हणतात की जे तुझ्याकडे आहे त्यात समाधान मान. दुसऱ्याचं असं आहे तसं आहे याचा विचार करू नको. जीवनात आपण आपली बराबरी कोणासोबत करायची नाही. आपल्याला कोणापेक्षा कमी लेखायचे नाही. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहायला बिलकुल विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.